नमस्ते मित्रमैत्रिणींनो, जयश्रीज गार्डन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. आणि आज मी तुम्हाला ही शेवंतीची उमललेली फुलं दाखवत आहे. खूप सुंदर अशी ही फुलं उमललेली आहेत. मागील 4-5 वर्षापासून मी तुम्हाला हे शेवंतीचे व्हिडिओ दाखवत असते आणि ही तेव्हापासून माझ्याकडे रोप आहे. जसं पहिल्यापासून मी टाकते तसं हे रोप आहे. जवळजवळ 4-5 वर्ष झाली असतील आणि याला मी काहीही असं वेगळं करत नाही आहे. फक्त याच्यामध्ये मी किचनमधील कचरा जिरवत असते आणि बरीचशी रोपं मी याच्यातील उपटून काढलेली आहेत, कारण भरपूर असे गच्च झालं होतं आणि त्यामुळे रोपं खराब पण होत होते. म्हणून मी फक्त हे 2च असे फांद्या ठेवलेल्या रोपांच्या. वेलीसारखं खाली लटकलेलं आहे. खूप सुंदर ही फुलं आहेत आणि सुगंध आहेत आणि प्रत्येक वेळेला दरवर्षी नवीन काय माहिती देणार आपण. प्रत्येक वेळेला आपण माहिती दिलेलीच असते आणि याची रोपं बरेचसे मरून पण जातात. पण हे जे वाण आहे, म्हणजे ह्या जातीचं जे रोप आहे किंवा वाण आहे, तर हे अजिबात याला मरण वगैरे येत नाही. खूप वर्ष झाली हे माझ्याकडं जसं लावलेलं आहे तशीच फुलं येतात आणि वर्षानुवर्ष हे असंच राहतं. ह्या सीझनमध्ये फुलं येतात आणि 1 महिना 2 महिने हे फुलं राहतात ह्या रोपावरती आणि त्यानंतरच हे फुलं सुकत आहेत. दिवाळीपासून चालू होतात, डिसेंबरपर्यंत राहतात हे फुलं. आणि दुसऱ्या सुद्धा शेवंतीची फुलं आलेली आहेत, पण हे अगोदर उमलतात आणि नंतर ते उमलतात. त्यांचे कलर वेगळे आहेत. आणि हे पहा, याच्यावर कुठलाही मावा वगैरे पडलेला नाहीये, पण ती दुसरी शेवंती आहे तिच्यावरती मावा वगैरे पडलेला आहे. तर मी खूप दिवस झालं याचं व्हिडिओ करायचा राहिलेला आहे, त्यामुळे हे फुलं पण सुकलेली आहे. आणि याला खत म्हणून मी फक्त किचनमधील कचरा देते आणि वर्षातून एकदा येतात फुलं. खूप काळजी घेतली, व्यवस्थित खत व्यवस्थापन केलं तर नंतर सुद्धा येतात. पण मी तेवढी, माझ्याकडे खूप रोपं झाडं सगळेच असल्यामुळं मी तेवढी काळजी घेऊ शकत नाहीये आणि मदतीला पण कोणी नसतं, त्यामुळे पण थोडा प्रॉब्लेम होतो. तर हे शेवंतीचं रोप जे आहे ते वर्षानुवर्षाचं आहे आणि हे तुमच्याकडे असलं तर तुम्हाला इतरही रोपं लावली तरी ही शेवंती कधीच मरणार नाहीये. आणि पिवळं पण आहे आणि लेव्हेंडर कलरचं सुद्धा आहे, पण ते खूप रेअर रोपं जगतात असा माझा आता अनुभव झालेला आहे. बऱ्याच वेळेला मी कुणाकडून तरी त्याची कटिंग आणते आणि लावत राहते, पण याची कटिंग मी सर्वांना देत असते. प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने त्यांची काळजी घेत असतो. तर माझी काळजी घेण्याची किंवा व्यवस्थापन खत पाण्याचं करण्याची वेगळी पद्धत आहे. मी मधीलच याच्यामध्ये कचरा जिरवत असते. कोणी कोणी वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा याची काळजी घेत असेल. तर दुसऱ्या शेवंतीची फुलं अजून एवढी उमललेली नाही आहेत आणि त्याच्यावर मावा पडलेला आहे, त्यामुळे मी तुम्हाला ती नंतर केव्हा तरी त्याची शूटिंग करून व्हिडिओ अपलोड करेन. तुम्ही सुद्धा तुमच्या शेवंतीला अशी जर फुलं आली असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही काय काय करता त्याच्यासाठी, तुम्ही कोणतं खत देता किंवा व्हिडिओ कुठून पाहता ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. आणि हे जे फुलं आहेत ते जर असे खराब झाले तर याला काढून टाकायचं आणि नंतर तशाच दुसऱ्या काळ्या तयार होतात आणि त्याला पुन्हा फुलं येतात. जर हे फुलं तसेच ठेवले तर मग रोप खराब होतं आणि सुकायला किंवा त्याला ते त्रासदायक होतं. त्याचे पोषण त्या फुलांमध्येच भरपूर जातं. त्यामुळे हे फुलं काढून टाकायचे आणि जेव्हा पूर्ण फुलं सुकतात तेव्हा सुद्धा हे पूर्ण फुलं काढून टाकायचे आणि त्याला व्यवस्थित खत वगैरे द्यायचं. पूर्ण व्हिडिओ खूप आहेत शेवंतीची काळजी कशी घ्यायची किंवा फुलं जास्तीची येण्यासाठी काय केलेलं आहे. मागील 2-3-4 वर्षात मी याच्यावरती बरेचसे व्हिडिओ केलेले आहेत. खूप भरपूर फुलं आलेली ते सुद्धा अपलोड केलेली आहेत. तुम्ही नक्की चेक करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर
लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुमच्याकडे सुद्धा अशा किती प्रकारच्या शेवंती आहेत ते सुद्धा मला सांगा. आणि हे एक रोप असावं तुमच्याकडं, कारण हे कायमस्वरूपी रोप राहणार आहे. त्यामुळे कुणाकडे सुद्धा तुम्हाला मिळालं तरी याचं एक कटिंग घेऊन या. याला कटिंग पासून पण लावलं जातं. रोप मिळालं तर रोप लावा, किंवा याच्या फुलांपासून सुद्धा तुम्हाला हे रोपं तयार करता येतात. पण ते खूप वेळखाऊ प्रोसिजर असते, त्यामुळे तुम्ही कटिंग लावली की तुम्हाला त्याचे लवकर फुलं येण्यास मदत होते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.